जय शिवराय, जय भीम मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत शिवसमाधी. प्रथम शिवजयंती कोणी साजरी केली? एक लोकमान्य टिळकांनी किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंनी. तर चला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पहिली शिवजयंती कोणी साजरी केली. चला आपण जाणून घेऊया. पण 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्या तालुक्यामध्ये आपण शिवजयंती मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. कोणचा मावळा अभिवादन करून साजरे करत असतो, कोणचा मावळा DJ वगैरे लावून. काही जण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात, त्यांच्या पुतळ्याची पूजा करतात, तर काही जण मोठमोठ्या मिरवणुका काढून DJ लावून मिरवणुका काढतात, शिवजयंती साजरी करतात. जशी त्यांच्याकडून शिवजयंती करता येईल तशी ते लोक करत असतात. शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आणि एक उत्सव आहे. शिवजयंती साजरी करण्यामागचा नेमका इतिहास काय हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? शिवजयंतीची सुरुवात कोणी व कशी केली जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमध्ये. तर चला. आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या विळख्यात असलेल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा प्रवास आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास, त्यासाठी शिवाजी महाराजांनी किती तडजोड केली हा पूर्ण इतिहास जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द घराघरामध्ये पोहोचावी यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली आणि सुरुवात देखील केली. पुणे येथे पार पडलेली ही पहिली शिवजयंती होती मित्रांनो. आणि त्यानंतर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याला सुरुवात झाली आणि करण्यात आली. बाळ गंगाधर टिळक म्हणतात की राष्ट्रामध्ये आपलेपणाची जागरूकता राहण्यास त्या राष्ट्रातील पूर्वी झालेल्या पराक्रमाची जाणीव झाली पाहिजे आणि स्मरण झाले पाहिजे आणि ते आठवलं पाहिजे की आपले पूर्वज पहिले कसे होते. आणि त्या शिवजयंतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एकजूट करण्याचं काम करण्यात आलं. मुंबईजवळ असलेल्या बदलापूरमध्ये 3 मे 1927ला शिवजयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि इतिहास वेळोवेळी सांगितला आहे. पुढे 20व्या शतकात आंबेडकरांनी शिवजयंती साजरी केली आणि पुढच्या 2 वेळात बाबासाहेब हे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.